नेवासा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्ताने देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। यासाठी अहिल्याबाई होळकर मित्रमंडळाच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी परिसरातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। नेवासा या ठिकाणी येथील अहिल्याबाई होळकर मित्रमंडळाच्या वतीनं 31 मे रोजी उद्याच्या म्हणजे या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे। महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार। माझ्यासोबत अहिल्याबाई होळकर मित्रमंडळाचे काही सदस्य आहेत। कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे? राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र नेवासा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत। त्यासाठी शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। सुरुवातीला ते मूर्तीची पूजन करतील, या ठिकाणी मंदिराचं पूजन करतील आणि त्यानंतर नेवासा शहरामध्ये मिरवणूक होणार आहे। त्यामध्ये मर्दानी खेळाचं पथक असेल, ढोल पथक असेल, पारंपरिक डफ वाद्य यांच्या गजरामध्ये अहिल्यादेवींच्या मूर्तीची मिरवणूक होणार आहे। त्यानंतर गुरूंच्या हस्ते पूजन होऊन मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर इतर महंत उद्धवगिरीजी महाराज आणि सर्व संत मंडळी जे आहेत नेवासा परिसरातील या संत मंडळींच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर सर्व येणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व नागरिकांना, समस्त ग्रामस्थ आणि नेवासा तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसंच माझ्यासोबत आहेत उद्योजक बापूसाहेब नजंग। काय सांगाल, उद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पूर्ण देशभर 300वी जयंती साजरी मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण सरकारच्या वतीनं, केंद्र सरकारच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने श्री क्षेत्र नेवासा येथे माऊलींच्या पवित्र पावन दरबारामध्ये अहिल्यादेवींची मूर्तीची स्थापना या निमित्ताने होत आहे। मी या निमित्ताने सर्व नेवासा तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांना, सर्व जाती धर्मातील बांधवांना या निमित्ताने विनंती करतो की गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। तसेच या पंचक्रोशीतील सर्व संत महंत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सर्व राजकीय मंडळी, आजी माजी आमदार, खासदार सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही मी सर्व अहिल्यादेवी भक्त परिवाराच्या वतीनं विनंती करतो। थांबतो। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।